नमस्कार. अन्न ही पूर्ण ब्रह्म या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत उडदाचं हिरवी चिंच टाकून केलेलं वरण. हे वरण ना भाकरीबरोबर खूपच छान लागतं. हे लातूर भागामध्ये केलं जातं, कर्नाटक साईडला हे वरण केलं जातं. या अगोदर मी तुम्हाला पुण्याच्या पद्धतीची उडदाची आमटी करून दाखवली आहे. तर आज मी लातूर भागाच्या पद्धतीनं मी उडदाचं वरण करून दाखवणार आहे. तर यासाठी मी अर्धे वाटीच्या वर उडदाची डाळ स्वच्छ धुवून अशी मी ही शिजवून घेतलेली आहे. ही शिजवताना यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही आहे. ही आपल्याला असंच शिजवून घ्यायची आहे. अशा पद्धतीची एकदम गाळ अशी ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आणि ही डाळ थोडीशी दाटसरच असते. डाळ छान शिजल्यामुळे मी असं चमच्यानेच मी ही डाळ थोडीशी मॅश करून घेते. तुम्ही रवीने पण मॅश करू शकता. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे. हे उडदाचं बटसर असं वरण भाकरी बरोबर खूपच छान लागतं. मस्त असं आपलं वरण आता मॅश करून झालेलं आहे. तर चला आता आपण पुढची तयारी करूयात. ही मी हिरवी चिंच घेतलेली आहे. या वरणासाठी हिरवी चिंचच वापरली जाते. हे पहा, मी हिरवी चिंच घेतलेली आहे. ही चिंच फारच आंबट असते म्हणून आपण ही थोडीशीच घेतलेली आहे. ही चिंच मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे अगोदरच. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून ही चिंच मी उकळून घेणार आहे. ही चिंच मऊ पडेस्तोवर आणि गाळ होईस्तोवर आपल्याला ही चिंच बारीक गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला या चिंचेचा कोळ घेता येईल अशा पद्धतीने आपल्याला ही चिंच शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. आणखीन थोडीशी आपल्याला ही चिंच उकळावी लागेल. तरी आपली चिंच असं मऊ पडलेली आहे. एखादा अर्धा मिनिट ठेवून आपण ही चिंच आता काढून घेणार आहोत. आणि ती चिंच थंड होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत वरणासाठी. तर यासाठी मी हे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 10 ते 12 हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटवाली आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे. हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं यामध्ये तिखटवाल्या 10 ते 15 मी मिरच्या घेतलेल्या आहेत. कारण यामध्ये आपण हिरवी चिंच टाकणार आहोत त्यामुळे पण तिखट थोडंसं कमी होतं. आणि भाकरीबरोबर करणार आहोत त्यामुळे आपल्याला थोडंसं झणझणीतच असं करायचं आहे. ही मी कढई गरम करून घेतलेली आहे. यामध्ये मी 1 पळीच्या थोडंसं वरती तेल घेतलेलं आहे. आपलं तेल ही व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेते. आपली मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. आता जिरं व्यवस्थित आपलं फुलल्यानंतर यामध्ये मी आपण तयार करून घेतलेलं पूर्ण वाटण मी यामध्ये टाकून घेणार आहे. जर तुम्ही थोडंसं कमी तिखट खात असाल किंवा वाटण तुम्हाला जास्त असं वाटतंय असं वाटत असेल तर थोडंसं आता तेलामध्ये टाका. नंतर चव पाहिल्यानंतर सुद्धा तुम्ही वरणामध्ये नंतर टाकू शकता. मला एवढं लागतं म्हणून मी हे पूर्णच वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि आपली मिरची कच्ची आहे त्यामुळे बारीक गॅसवरती मी याला थोडंसं याचा कच्चटपणा कमी होईपर्यंत परतून घेणार आहे. आता यामध्ये मी पाव चमचा हिंग टाकून घेते. आता यामध्ये छोट्या चमच्याने मी 1 चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे. आता हळद आणि हिरवी मिरचीचं वाटण आपल्याला यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आपल्याला 1-2 मिनिट हे वाटण परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला हिरवी मिरचीचा आपला कच्चेपणा निघून जाईल. हे पहा, आपली हिरवी मिरची आता लालसर अशी मस्त अशी परतून झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला हे वरण टाकून घ्यायचं आहे आपण शिजवून घेतलेलं. हे खूपच घट्ट आहे. आता यामध्ये मला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. तर यासाठी आपल्याला पाणी गरमच वापरायचं आहे. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही आहे.
आता मी वरण शिजवून घेतलेल्या कुकरमध्येच पाणी टाकून मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणखीन थोडंसं पाणी मला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे आपण उकळून घेतलेल्या चिंचेचं पाणी आहे, ते मी चिंच या पाण्यामध्ये मॅश करून घेतलेली आहे. ते पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. मी थोडंसं आंबट चिंच असल्यामुळे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. चव पाहून जर लागत असेल तर मी आणखीन थोडंसं पाणी टाकून घेणार आहे. पण मला पूर्ण पाणी लागलेलं आहे. ते जेवढं मी उकळून घेतलेली होती चिंच, जेवढं मी पाणी तयार केलेलं आहे ते पूर्णच पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे. नंतर चव बघून, काही जणांना आंबट फार आवडत नाही, कमी प्रमाणात आवडतं, त्यामुळं मी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितले की तुम्ही लागेल तसं कमी जास्त पाणी तुम्ही टाकू शकता. आता मी यासाठी खडे मीठ घेतलेलं आहे, तुम्ही बारीक मीठ वापरू शकता. मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला हे फुल गॅसवरती हे वरण 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला नंतर 3 ते 4 मिनिट उकळून घ्यायचं आहे, म्हणजे मस्त असं आपलं वरण शिजलं जाईल. जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला भेटत राहतील. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं वरण आता उकळत आहे. आपल्या वरणाला कलर पण किती सुंदर आलेला आहे पहा, आणि वरण चवीला पण तितकंच छान लागतं. हे वरण खास करून मला फारच आवडतं, म्हणून मग मी आज तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला हे आवडेल. कर्नाटक भागामध्ये ज्यावेळेस चिंच हिरवी येते ना, त्यावेळेस हे मोठ्या प्रमाणात हे वरण केलं जातं. मस्त असं आपलं वरण आता उकळतंय. आता बारीक गॅसवरती मी हे 3 ते 4 मिनिट वरण उकळून घेतलेलं आहे. एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे. छान असं आता आपलं वरण उकळून झालेलं आहे. आपली रेसिपी आता रेडी झालेली आहे. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.